नमस्कार मित्रो, आपण आलो आता फोंडा घाटामध्ये आलो आहे. माझ्यासोबत फोंडा घाटाचा आनंद घ्या तुम्ही पण. फोंडा घाट आहे हा मित्रो. आजची मित्रो आज 17 जून 2026 आणि बुधवार आहे आजचा. आणि आता वाजले 4:30 दुपारचे सायंकाळचे 4:30 वाजले आता. आणि आता आपण फोंडा घाटामध्ये आहे. फोंडा घाट, कणकवली फोंडा घाट. किती सुंदर घाट आहे बघा. आता आदमापूर चाललो, रस्त्यात हा घाट लागला, फोंडा घाट. रस्ता थोडासा खोबड खाबड आहे, घाट चांगला आहे. फोंडा लागेल आपल्याला, 10 किलोमीटर आहे फोंडा. ते घाट लागला होता. कोकणामधला निसर्गच खूप सुंदर आहे. हा रस्ता किती छान आहे. हरकुळ फोंडा घाट तिकडे बाजूला आहे. हरकुळ अनिकेत रासमचं गाव आहे ते. यूट्यूबर अनिकेत रासम यांचं गाव आहे हरकुळ. कणकवलीवरूनच जावं लागते तिथे. इकडे मुलांची शाळा सुटली. चालले बिचारे आता.
मध्य कोकणात गेलो होतो, पण सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी हे मेन ठिकाण राहिले आपले पाहायचे. ते ऑगस्टमध्ये येऊन राहिलो त्यावेळेस पाहणार आहोत. पण आता काही एवढं काही नव्हतं, ऊन खूप आहे इकडे, पाऊस नाही, काहीच नाही, ऊन खूप आहे इकडे. त्याच्यामुळे समोरचा कार्यक्रम कॅन्सल केला आम्ही. फोंडा फोंडा की फोंडा 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 आहे हो. गाव 2-3 किलोमीटर राहिलं असेल माझा अंदाज. 2 किलोमीटर हो, कारण घाट तर ते छोटासाच घाट होता, काही मजाही नाही आली. फोंडा घाट लहान लागला मित्र आपल्याला, म्हणजे पणजीला म्हणजे गोव्याला जाताना जो घाट लागतो तो नाही आहे हा खूपच लहान घाट लागला. फोंडा गावाजवळचा होता म्हणून फोंडा घाट झाला. ते हा खूप लहान घाट लागला आपल्याला. तो फोंडा घाट मोठा आहे, पणजीकडे गोव्याकडे जाताना लागते तो. फोंडा घाट. हा, फोंडा घाट. निप्पाणी 88 किलोमीटर आहे तो. घाटच आहे म्हणते ते. मला वाटलं लहान घाट असल्यामुळे नसल म्हणलं, कारण मी काही आलो नाही इकडे, पहिली वेळ आहे माझी इकडे यायची. फोंडा गाव आहे. हा, हे गाव फोंडा आहे. बाजारपेठ आहे. हो का? हो, बस स्टँड आहे साईडला. गाडी तिकडून टाकली बस स्टँड देत बसतो. बस स्टँड आहे, फोंड्याचं बस स्टँड. हे मेन रोड आहे फोंड्याचा. हा मेन रोड, मेन लाईन, फोंड्याची बाजारपेठ. रोडचे काम अजून झालेले नाही आहे, त्याचे सोडलेले आहे त्यानं. गाव छान टुमदार आहे फोंडा. आजूबाजूची बाजारपेठच आहे. हो, आजूबाजूची बाजार फोंडा. आणि या गावाचंच नाव फोंडा घाट आहे. तिथे विश्रामगृहाची पाटी वाचली मी, विश्रामगृह फोंडा घाट लिहून होते. कोकणात आलो मित्र, मस्त व्हिडिओ काढले मी, छान गणपतीपुळेचे व्हिडिओ आहे. पुन्हा कोकणामध्ये फिरलो ते व्हिडिओ आहे. देवदर्शनामध्ये आपल्याला अलावच नाही केलं कॅमेरा घेऊन आतमध्ये जायचं. सगळीकडे तिथे बंदीच होती. त्याच्यामुळं मला निसर्गाचे जास्त काढावं लागले बाबा व्लॉग.
त्यांच्या मंदिराच्या बाहेरचा काढला. आणि कुठे कुठे इथे आता याला आलो होतो बेडगावला, इथे पण नाही म्हणे मला. महादेवाचे मंदिर होते सुंदर, रामेश्वरम आणि एक कुणकेश्वर, दोन्ही मंदिरात गेलो पण ते नाही म्हणे. कुणकेश्वर म्हणजे सगळ्यात प्रचंड विख्यात आहे ते कुणकेश्वर. खूप जणांना म्हणजे पावलेले आहे ते महादेव, त्याच्यामुळे खूप प्रख्यात आहे. ते खूप कडक होते तिथचे लोक, ती नाही म्हणे. आणि इथे रामेश्वराला आलो महादेवाला, इथेही नाही म्हणे. त्याच्यामुळे देवस्थानाची मला शूटिंग करता नाही आली. मित्रो, हे आत्ता रोडचं हे नवीन काम चालू आहे. सिमेंट रोड बनत आहे हे. कुठं कुठं डांबर रोड, कुठं कुठं सिमेंट रोड. आता पुन्हा घाट लागला आपल्याला. छोटे छोटे घाट भरपूर आहे. हा फोंडा घाट आहे वाटतं. कल्पना नाही. हा, हा मोठा घाट वाटून राहिला. हे घाट आहे मग मोठं. हेच घाट असेल नाही तर हो नाही का? हो. हे फोंडा घाट आहे. हेच आहे. हा घाट आहे. ते एकदमच छोटा घाट होता आपल्याला लागला ते. हे मोठा घाट आहे. हे राधानगरी रोडवर आहे ना? घाट मस्त आहे मित्र. हेच आहे जे तू म्हणत आहे ना, हा फोंडा घाट हेच आहे मोठा. मोठा घाट आहे हा.
थांबू शकत. आपल्याला आदमापूर जायचं आहे, दूर आहे थोडंसं. बापरे, इथं आहे रे घाट. हो, चांगला मस्त घाट आहे, मोठा घाट आहे. घाट मोठा आहे चांगला. घाट मोठा आहे खरंच, पण रस्ते खराब आहे घाटातले. हो. रस्ते खराब आहे. पणजीकडून येताना पण हेच घाट आहे, राधानगरी हो ना. जाताना लागते, है हो, ना? हो. राधानगरी गारगोटी. गारगोटी. इकडून जातो आपण गारगोटी मार्ग, है ना? हा, हा. हो, हो, हो. मस्त. हो. आता व्हिडिओ फार मोठा झाला आपला. मी आता दुसऱ्या भागामध्ये अर्धा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, अर्धा घाट. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.